आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या राजकीय घडामोडीबद्दल। जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा आहेत की देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण व्हा। या रेसमध्ये एक नाव आघाडीवर आहे, रामनाथ ठाकूर। चला तर मग जाणून घेऊया रामनाथ ठाकूर कोण आहे। रामनाथ ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र आहे। सध्या ते राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री आहे। त्यांचे वडील भारतरत्न विजेते होते आणि त्यामुळे रामनाथ ठाकूर यांचं राजकीय वजन खूप आहे। ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जवळचे मानले जातात। जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। बुधवारी 23 जुलै भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रामनाथ ठाकूर यांची भेट घेतली। या भेटीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर नेतेही होते। सूत्र म्हणतात रामनाथ ठाकूर हे उपराष्ट्रपती पदाचे प्रबळ दावेदार आहेत। निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल। संसदेचे निवडून आलेले आणि नियुक्त खासदार या निवडणुकीत मतदान करतील। तर मित्रांनो, जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी रामनाथ ठाकूर यांचं नाव आघाडीवर आहे। दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहे आणि लवकरच आपल्याला नवे उपराष्ट्रपती मिळतील। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।